मार बा इकडे बघ. मी समोर आहे बघ. मार मार. कसं लागते? फक्त ह्या सोबत चांगलं लागतं नुसतं. आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला आपल्या कलाटणी मिळण्याची शक्यता असते, अशा क्षणी कुणावरही अवलंबून राहायचं नाही. आपला बेत फसेल किंवा कुणीतरी तो उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माणच होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य ज्या बहिणींना आपल्या मैत्रिणींना मिळत नाही त्यांच्या संसाराचं काय होतं हे त्यांच्या भूमिकेतच जाऊन पाहावं. डिस्टन्स ठेवून यू हॅव टू ॲक्सेप्ट इट असं अगदी ओठांच्या लिपस्टिकला धक्का लागू न देता म्हणणं फार सोपं असतं. आणि हे आत्ता सांगावंसं वाटलं इथे, कारण सध्याची जी काही परिस्थिती आहे, ज्या काही स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना आपण पाहतोय, ऐकतोय, व्हिडिओ बघतोय, त्यातून खरंच हे पटतंय. आणि हे जे काही मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते मी स्वतः नाही लिहिलेलं, पण मी ते माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ॲप्लाय केलेलं आहे, अवलंबलेलं आहे. कारण माझी लहानपणापासूनचीच इच्छा होती. म्हणजे अगदी लहानपणापासून नाही म्हणू शकत तुम्ही. जेव्हापासून कळायला लागलं, इतर बहिणींची लग्न मी पाहायला लागले, तेव्हापासूनच एक डोक्यात फिक्स होतं की आपला लाईफ पार्टनर हा आपल्या चॉईसचा असायला हवा. त्याला जाणून बुजून मी सिलेक्ट केलेलं असायला हवं. असंच मी कोणत्याही अनोळख्या माणसाशी लग्न नाही करणार. आता हा झाला माझा विचार. असं नाही की अरेंज मॅरेजमध्ये पार्टनर चांगला नाही मिळत, असं नाही आहे बिलकुल. आणि लव्ह मॅरेजमध्येही सगळे लव्ह मॅरेज सक्सेसफुल होतील असंही नाही. हे दोन्हीकडे अपवाद असू शकतं. आज खूप दिवसांनी अगदी साग्र संगीत इडली आणि डोशाचा बेत करणार आहे. दिवसभर हेच खायचं, अजिबात दुसरा कोणताही मी स्वयंपाक करणार नाही, हे मी ठरवून ठेवलं आहे. ही पोडी चटणी आणि यालाच गन पावडर असंही बोलतात. तर याची डिटेल रेसिपी मी नंतर अगदी स्पेशल शॉर्ट व्हिडिओ बनवून शेअर करेनच. कारण मला तुम्हीच सांगितलं आहे की ताई प्लीज तू ज्या काही रेसिपी करते म्हणजे अशा काही वेगळ्या, त्याची नक्की एक रेसिपी शॉर्टमधून शेअर करत जा. तर मी आता तुमचं ऐकणार आहे. याची डिटेल रेसिपी शॉर्टमधून शेअर करेनच. आणि जर का तुम्हाला बघून समजलीच असेल तरीसुद्धा ओके आहे, तुम्ही ट्राय करू शकता. तर एकदा ही चटणी बनवली ना तर जवळपास 1-2 महिना बघावं नाही लागत. एअर टाईट काचेच्या बाटलीमध्येही ठेवून देते मी. पण हे डिपेंड असतं की आपण किती वेळा इडली बनवतो, डोसे बनवतो त्यावरती. खूप मस्त लागते राईससोबत. म्हणजे गरम गरम राईसवरती ही गन पावडर, ही पोडी चटणी टाकून वरून खूप सारं तूप असं घरचं, आहा हा, ते सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान लागतं. हाय सानू. हाय सानू. काय करतोयस तू? काय करतोयस? कुठला गेम? हा? अरे बोल ना, तिथे बस. ओके, आवडलं तुला? असं आणायचं का आपण घरी? हा, मग अभ्यास करशील असा गेम दिल्यावर? नाही हं, तुम्ही असं बिलकुल करू नका की गेम खेळायला दिल्यानंतर अभ्यास करशील का वगैरे. हे जस्ट आपलं, ती बोलत होती त्याला, ती अजिबात असं करणार नाही आहे बिलकुलच. कारण या वयात म्हणजे खूप लहान आहे अजून तो, आणि मुलांना गेमचं वेड लागलं ना तर वेडी होतात मुलं लिटरली. प्रितीशला 7वी-8वीत असताना ना गेमचं म्हणजे खूप छंद लागलेला, खूप गेम करायचा ना तो. तर त्यावेळेला त्याला डायवर्ट करण्यासाठी, म्हणजेच गेममधून बाहेर काढण्यासाठी आम्ही त्याला चेसकडे वळवलं होतं. आणि त्याचमुळं प्रितीश खूप चांगला चेस प्लेयर बनला. म्हणजे तो नंतर त्याने ना त्या गेमकडे बिलकुलही पाहिलं नव्हतं. फक्त चेस खूप चेस खेळायचा तो. 10वीमध्ये असताना, म्हणजेच 9वी संपल्या मार्चमध्ये, 1 मार्चला त्याचा बड्डे असतो. त्या दिवशी त्याला गिफ्ट म्हणून हा गेमिंग PC त्याने स्वतःच बिल्ड करून घेतलेला होता. कारण त्याची डिमांड होती की मला हवा आहे, आणि असं नाही मम्मी की मी सतत गेम खेळेन, पण मला गेमिंगच PC बिल्ड करून घ्यायचा आहे. तर त्याने खूप छान असा हा PC घेतला. त्याचवेळी तुम्हाला माहिती आहे, जर का तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूवर असाल तर माझा आणि आहोंची म्हणजे खूप आमची वादावादी व्हायची की याला चुकीच्या वेळेला आपण गेमिंग PC दिला आहे. म्हणजे तो मला सांगायचं की मम्मी मी आता अर्धा तास गेम खेळतोय, पण त्या अर्धा तासाचे 1 तास, 1.5 तास, 2 तास कधी व्हायचं हे कळायचंच नाही. आणि 10वीचं वर्ष होतं आणि त्यामुळे खूप चिडचिड व्हायची आहोंची, माझी नाही, कारण मला माहिती होतं तो करणार अभ्यास.
आणि तुम्ही पाहिलंच त्याचा रिझल्ट की गेम खेळला तो, चेसही खेळला, पण त्याचसोबत त्याने अभ्यासही केला आणि म्हणूनच तो 10वीला 97% मिळवू शकला की ज्याच्यावर त्याच्या पप्पांचा बिलकुल विश्वास बसत नव्हता की खरंच याला एवढे मार्क्स पडलेत. तर मला यातून काय सांगायचं आहे तुम्हाला, तुमची ही मुलं खूप गेम खेळत असतील, मोबाईल विना राहत नसतील, तर थोडंसं डायवर्ट करण्यासाठी त्यांना chess.com वरती चेस खेळायला शिकवा. chess.com ही एक अमेरिकन साईट आहे जी अतिशय चांगली आहे. मुलं खूप छान पद्धतीनं चेस शिकू शकतात कारण वेगवेगळे ट्युटोरियल आहेत. प्रितीश त्यावरूनच चेस खेळला आणि खूप साऱ्या स्पर्धाही प्रितीश जिंकला. त्याचं जे काही रेटिंग आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे chess.com वरती. तर तुमची ही मुलं खूप गेमिंगला ॲडिक्ट झाली असतील ना, तर थोडं डायवर्ट करण्यासाठी त्यांना चेस खेळायला प्रोत्साहन द्या, शिकवा त्यांना, chess.comशी ओळख करून द्या. नक्कीच गेममधून बाहेर पडतील. बरं, आपण मेंबरशिपसुद्धा घेऊ शकतो. एकदा चांगलं खेळायला लागली मुलं आणि त्यांना आवड निर्माण झाली तर आपण मेंबरशिप घेऊ शकतो, जी आम्ही घेतली होती आणि 2-3 वेळा आय थिंक आम्ही रिन्यूसुद्धा केली होती. 7,000 इयरली काहीतरी चार्ज आहे त्यांचा. पण बेस्ट ऑप्शन आहे हा मुलांना गेमिंगमधून बाहेर काढण्यासाठी. आणि मला असं वाटतं आहे की चेस खेळून खेळून बुद्धी तल्लख होत असावी. खूप दिवसांनी साधा डोसा बनतोय घरामध्ये, त्यामुळे प्रितीशला प्लेन डोसाही हवा आहे आणि इडलीही हवी आहे. सानूला विचारलं तर सानूला इडली नाही, फक्त डोसेच खायचे आहेत. म्हणूनच आता हे दोन्ही बनवले. पण मी याच्यासोबत सांबार वगैरे आज काही बनवलेले नाही आहे. नारळाची चटणी आणि पोळीची चटणी म्हणजे गन पावडर आहे आणि मस्त तूप. आता काय करायचं, गरमागरम इडलीवरती ती पोळी पावडर पसरवायची आणि वरून खूप सारं तूप. त्याच पद्धतीनं डोशांच्या मध्येही खूप सारी पोळी पावडर टाकायची आणि तूप स्प्रेड करायचं. आहा हा, काय कॉम्बिनेशन लागतं हे. खूप दिवसांनी ही चटणी बनवली मी. का मी कधी कधी एखाद्या गोष्टीचा कंटाळा करते मलाच नाही समजत. आळशीपणा हो, बाकी काय. तर चला आता छानपैकी पाहुण्यांना, आय थिंक हे आता त्यांचं शेवटचंच लंच असणार आहे. ॲक्च्युली ही ब्रेकफास्टची वेळ नाही आहे, ही लंचची वेळ आहे. सकाळी आम्ही ब्रेकफास्ट चहा आणि टोस्टचा केलेला होता आणि डायरेक्ट आता दुपारी हे खाणार आणि ती 4-4:30 वाजता निघणार आहे. तर हिला तर काय हा डोसा आवडलाच, पण प्रितीश माझा खरा रिव्ह्यू देतो. त्याला विचारूया आपण की गन पावडरसोबत त्याला इडली कशी लागते. मला खूप आवडते हां, पण मला आवडते म्हणून सगळ्यांनाच आवडायला पाहिजे असं नाही आहे ना. तर चला प्रितीशचं म्हणणं ऐकून घेऊया. पावडर, ती बनवलेली पोडी पावडर आणि तूप, ते कसं लागते? चांगलं लागतं. फक्त ह्यासोबत चांगलं लागतं, नुसतं नाही आवडलं मला. ठीक आहे असू दे. ऑनेस्ट रिव्ह्यू. एकच आहे. सानू हरलं नाही पाहिजे हा. प्रीतीचा आता कसं पळत होता फास्ट. मार बाई इकडे. तुम्ही समोर आहे बघ, मार. अरे गोळ्या कुठे मारतोयस तू? माणूस बघ तुझ्यावर मारायला लागला. मार तिकडे घे. अरे निघाला सानू. प्रीतीश निघाला. ए सानूडे, जाणार तू? तिला जाऊ दे, तू राहा तिला जाऊ दे. मी तिला थांब, एक दिवस थांब, मला सांग. एक दिवस राहूया, अजून राहूया ना. बघ की एक दिवस आहे बघ. मी तिचे जे काही ट्रॅव्हलचे पैसे गेलेत ना, मी देते तिला. थांबायला संडेला जायचंय त्याला, इथं राहायचंय. वाव, किती मस्त वाटलं मला. राहायचं ना बाळा. बाळा करम ना तुला. पुढच्या वर्षी आणि आजचा एक दिवस राहायला सांग की तिला. शुभांगी गप्पा काय करणार जाऊन? बघ काय करायचंय जाऊन बोललीस तू आता. काय करायचंय जाऊन असं बोललीस तू. राहून काय करणार? राहून मग मज्जा करायची. त्याची सुरू आहे मज्जा ऑलरेडी. नाही, तू बंदुकीचा गेम अजून शिकायचंय की नाही आपल्याला? मग कसली मुलगी. वृषाली राहू दे ना ग एक दिवस ग. तुझे ट्रॅव्हल जास्त पैसे गेले नाहीत ग. मी देते का तुझे पैसे?
सांग ना गपचूप आवरायला घे. झाली ना आली आली म्हणेपर्यंत निघाली आहे. कसे दिवस गेले हे तीनच. मंगळवारी 4 वाजता तर आली. मंगळवार बुधवार, मंगळवारची रात्र, बुधवारची गुरुवारची. मजा होता रे बघा. पण मला खरंच वाईट वाटायला लागली. आता ही निघाली आहे बघा. बॅगा इथं आणून ठेवलेत. इथून चिंचवडला जायचंय फक्त स्टॉपला. एक 10 मिनिटाचं डिस्टन्स आहे. पण पोरगी आत्तापासूनच तयारी चालू आहे. एक कॉफी करू का वृषाली मग? आशीर्वादांची जायचं नव्हतं खरं पोराला पापीच्या. आम्हाला अजून गेम खेळायचा, बंदुकीचा गेम शिकायचा होता मेन म्हणजे. येऊन थांबली की रे ऑटो तुमची? सनोडे बाय. तू येणार ना पुढच्या महिन्यात सानू? नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ. बाय. हॅपी जर्नी. तुझीच आहे ना ऑटो? सानू बाय. किती सुंदर झाले ना वातावरण. माझ्या तुळशीनी मान टाकली. प्रवीण तू पाणी का नाही घालून गेलास का? सॉरी सकाळी तू घालतो म्हणली. आहो दुपारी खायला नव्हते ना इडली किंवा डोसा, आणि तसंही मी ठरवलंच होतं की आज दिवसभर हाच बेत असणार आहे, वेगळं काहीही बनणार नाही आहे. तर आहोना विचारलं तर म्हणे मला कांदा आणि टोमॅटो घालून उत्तप्पा हवंय. दिवसभर एवढे सारे व्हेरिएशन्स करून सुद्धा बॅटर शिल्लक राहणार आहे. कमाल आहे ना. म्हणजे खरं तर हे असं नेहमीच होतं माझ्या बाबतीत, आणि मी करते जाणून बुजून. फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं बॅटर, आणि पुन्हा 2-3 दिवस तरी ॲटलिस्ट एक डोसा करून खायचा. कारण आहो पुन्हा डबल खात नाहीत, कारण त्यांना मुळात हे साऊथ इंडियन पदार्थ जास्त आवडत नाहीत. आणि आमच्याकडे कसं असतं, हे नाश्त्याला करूनसुद्धा वेगळा स्वयंपाक हवा असतो. कोणाकोणाकडे हे असं असतं. पण मी आता हल्ली नाही करत स्वयंपाक वगैरे. खायचं असेल तर गपचूप हे खा, नाही तर उपाशी राहा. मग खातातच. प्रीतीचं काही नसतं. प्रीतीश अगदी पोट भरून हे एन्जॉय करतो. त्याला खूप आवडतात. इडलीपेक्षा जास्त हे असे डोसे. उत्तप्पा जास्त आवडतो, हा असा कांदा आणि टोमॅटो खूप सारा घालून केलेला. तर तुमच्याकडे काय असतो सीन? मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये हे असंच असतं की ज्या दिवशी इडली असते ना, त्या दिवशी जेंट्स लोकांना दिवसभर हेच खावं लागतं. ॲक्च्युली त्यांना ते खायचं नसतं. याच्यासोबत त्यांना स्वयंपाकही हवा असतो वेगळा. पण आपल्याला माहिती नाही की आपल्याला किती कष्ट लागतं हे सारं करायला, हो की नाही? त्यात हा एवढा कडक उन्हाळा, गॅससमोर आणि या लोखंडी तव्यासमोर उभं राहायलासुद्धा नको वाटतंय. हे बघा, हे अशा पद्धतीनं या डोश्यावरती सुद्धा ही अशी पोडी पावडर मिक्स करायची. यावेळेला काय झालं होतं, माझ्या पोडी पावडरला ना तिखट थोडंसं, म्हणजे मिरची कमी पडली होती. थोडी मिरची जास्त असायला हवी होती, अजून टेस्टी लागली असती. फिक्की फिक्की झाली आहे थोडी. इतर कोणताही स्वयंपाक नाही म्हटल्यावर या दोघांनी एवढे डोसे खाल्लेत ना आज, की मी कंटाळले या गॅससमोर उभं राहून राहून. चला, याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि नवीन असाल, मला पहिल्यांदाच बघत असाल, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लव यू ऑल. बाय. उद्या भेटू पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.